जेकार सध्या मी खेणीर आसा हो इश्यू एक आसा खेणीर ते गोवा ट्युरिजमांनी जी आपली एक्वायर केल्या जमीन आनी तांच्यांनी हडसां घातल्यान जे कोण ट्रॅव्हलांक येतले गोंयान लोक ट्युरिस्ट। सेकंड पॉयंट थिंग लास्ट टायम मयूर शेडगांवकारान कंप्लेंट घातलेली हेची की इल्लिगल तुमचें कंट्रॅक्शन आहा आनी तुमचे हायकोर्टान तुमकां ऑर्डरूच ना बांदपाची इल्लिगल हे तुमी कशें चालू केल्यात। आणि पंचायतीक विचारता मोर्जेच्या लास्ट टायम तुम्ही येयल्ल्या गोवा ट्युरिजमाचो डायरेक्टर येयल्लो स्टाफ येयल्ले सर्वे करून गेल्लो स्विमींग पूल बांदला तिने हो जागो कसलो आसा ह्या मोर्जेन तुमकां विचारता पंचायतीक जेन्ना कोणी एंट्री करतले मोर्जेन गोंयान करतले जे कोणी हॉटेल बांदतले घर बांदतले तुमकां विचारतले तुम्ही गांवांक विचारूंक जाय बाबा ते कशें कितें आसा ते ह्या प्रोजेक्ट तुम्ही हेका कोण फुडें सल्लो दिवपाक एनर्जी हेका हे कितें तुम्ही गव्हर्मेंटा कडेन म्हाका सांगा कोर्टा कडेन तुम्ही फकाणां करतात कोर्टा कडेन फकाणां करतात तुम्ही हो जागो कसलो कोर्नीचो हो जागो कसलो वायट जागो हांगा बश्टे तुम्ही नाकाले नाका हांगा भ्रष्टाचाराची बायलां कोताय ना थंयसर बांय आसली ती कवर केल्या ट्युरिजमान हे कितें केल्यात तुम्ही हेचेर काय तुम्ही हेची तुम्ही दखल घेवना अजून हे कशें तुमकां ऑर्डर दिली तुमकां पंचायती कडेन एक रिक्वेस्ट मागता बेगीनच्या बेगीन फाल्यां तुम्ही हे करा जी एक्शन घ्या व्हिडिओन कंप्लेंट घालतलो देव बरें करूं। सध्या आम्ही खिंडवाडा मोर्जी जो पर्यावरण खात्याअंतर्गत गोवा पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या निधीमधून तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी एक चांगलं स्थळ पर्यावरण आणि पर्यटनाला स्थळ वाव देण्यासाठी एक खिंड गार्डन तयार केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने जो परिसर होता त्या परिसरामध्ये सध्या बेकायदेशीर स्विमिंग पूल हड्स उभारण्याचं काम ज्या कंत्राटदाराने हे काम घेऊन काम केलं होतं तोच कंत्राटदार हे काम करत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे। या संदर्भात सरपंच पवन मोर्जे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की स्विमिंग पूलसाठी पंचायतीने कसल्याच प्रकारचे परवाने दिलेले नाहीत। मग परवाने दिले नसताना हा स्विमिंग पूल कसा काय उभा राहिला। गेल्या वर्षीच आपले पर्यटन मंत्री रोहन खवटे स्थानिक आमदार जीत आरोलकर सरपंच पंचमंडळी या ठिकाणी येऊन या गार्डनची पाहणी केली होती, परंतु जे गार्डन 6 महिन्यापेक्षा जास्त काळ बंद होते त्या गार्डनची पाहणी केली आणि ते गार्डन लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती सूचना मंत्र्यांनी केली होती, परंतु त्या गार्डनचे सुशोभीकरण न करता आहे तशाच पद्धतीने ते गार्डन सुरू केलं। परंतु दुसरा भाग जो होता त्या ठिकाणी फूड कोर्ट इतर सोयी सुविधा बालगोपाळांसाठी उपलब्ध करण्याच्या होत्या, परंतु कंत्राटदाराने स्वतः लीजवर घेऊन सध्या या ठिकाणी स्विमिंग पूल काही हड्स उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे। सरकारने या प्रकल्पाला दुसऱ्या बाजूच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे की नाही याचा आता विचार करावा। या भागाचे एक जागृत नागरिक अल्बर्ट फर्नांडिस यांनीही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे। सरकारने याची दखल घेऊन जर या संबंधिताकडे जर परवाने स्विमिंग पूलाचे नसतील तर त्याच्यावर कारवाई करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी।